नवीन व्हिडिओमध्ये परत एकदा तुमचं स्वागत आहे मुलांनो. आज आपण टेक्स्टबुकमधला 10वा प्रॉब्लेम सॉल्व करत आहोत. प्रॉब्लेम वाचत आहे मी. शिप्रा अँड मनीषा आर पार्टनर शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इन देअर कॅपिटल रेशो. जे महत्त्वाचं आहे त्याला लगेच मी अंडरलाईन केला. त्यांचा जो प्रॉफिट शेअरिंग रेशो आहे तो कॅपिटलच्या प्रमाणात आहे. You are required to prepare trading account, profit and loss account for the year ended 31st March 2019 and balance sheet as on that date. ट्रायल बॅलन्स बघूयात आता आपण. ट्रायल बॅलन्स ॲज ऑन 31st मार्च 2019. डेबिट बॅलन्स बघायला सुरुवात करूयात. सगळ्यात पहिल्यांदा दिलेले आहे डेटर, सन्ड्री डेटर्स ही व्यवसायाची ॲसेट आहे, त्यामुळे त्याच्यासमोर मी लिहिलं ए. पोस्टिंग करणार आहे त्याचं मी ॲसेट साईडला. नेक्स्ट दिलेले आहेत परचेसेस, त्याचं पोस्टिंग होणार आहे ट्रेडिंगला. त्यानंतर दिलेलं आहे फर्निचर, त्याचं पोस्टिंग होणार आहे ॲसेट साईडला. नेक्स्ट अकाउंट दिलेलं आहे प्लांट अँड मशिनरी, त्याचं देखील पोस्टिंग होणार आहे ॲसेट साईडला. नेक्स्ट अकाउंट दिलेलं आहे वेजेसचं पोस्टिंग होणार आहे ट्रेडिंग साईडला. त्यानंतर सॅलरीजचं पोस्टिंग होतं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. जर तुम्ही नीट पाहिलं आत्तापर्यंत जेवढे आपण प्रॉब्लेम सोडवलेले आहेत त्या सगळ्या प्रॉब्लेममध्ये हे ठरलेलेच ठराविक अकाउंट आलेले आहेत. त्यानंतर पुढचा अकाउंट दिलेला आहे डिस्काउंट अकाउंट, त्याचं पोस्टिंग होणार आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. नेक्स्ट दिलेलं आहे बिल्स रिसिवेबल, हे देखील आपल्या व्यवसायाचे ॲसेट आहे, त्यामुळे त्याच्यासमोर मी पोस्टिंग करणार आहे ॲसेटला. नेक्स्ट दिलेला आहे कॅरेज आउटवर्ड, तयार झालेला माल व्यवसायातून बाहेर पाठवण्याचा खर्च आहे, त्याचं पोस्टिंग मी करणार आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. नेक्स्ट अकाउंट दिलेला आहे पोस्टेज म्हणजे टपालाचा खर्च, त्याचं पोस्टिंग होणार आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. नेक्स्ट दिलेलं आहे सेल्स रिटर्न जे आहेत ते सेल्समधनं लेस होतात, त्यामुळे लगेचच मी इथं सेल्सला स्टार केला आणि इथे लिहिलेलं आहे लेस सेल्स. नेक्स्ट दिलेलं आहे कॅश इन हँड आणि कॅश ॲट बँक, दोन्हीही करंट टाईपचे ॲसेट आहेत, त्याच्यासमोर लिहिलं मी ॲसेट. नेक्स्ट दिलेलं आहे इन्शुरन्स म्हणजेच विम्याचा खर्च, त्याचं पोस्टिंग होणार आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. नेक्स्ट दिलेलं आहे ओपनिंग स्टॉक, पोस्टिंग होणार आहे ट्रेडिंगला. नंतर दिलेलं आहे ट्रेड एक्सपेन्सेस, याचं पोस्टिंग मी करणार आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. मुलांनो एक लक्षात घ्या, जेव्हा ट्रायल बॅलन्समध्ये आपल्याला फक्त ट्रेड एक्सपेन्सेस म्हटलेलं असतं तेव्हा या ट्रेड एक्सपेन्सेसचं पोस्टिंग आपल्याला करायचं आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. पण जेव्हा ट्रेड एक्सपेन्सेस बरोबर अदर एक्सपेन्सेस, फॉर एक्झाम्पल जनरल एक्सपेन्सेस किंवा सन्ड्री एक्सपेन्सेस असं दिलेलं असतं तेव्हा ट्रेड एक्सपेन्सेसचं पोस्टिंग करायचं ट्रेडिंग अकाउंटला आणि सन्ड्री एक्सपेन्सेस आणि जनरल एक्सपेन्सेसचं पोस्टिंग करायचं P&L अकाउंटला. परत एकदा सांगते, ट्रायल बॅलन्समध्ये जेव्हा फक्त ट्रेड एक्सपेन्सेसच म्हटलेलं असतं तेव्हा त्याचं पोस्टिंग करायचं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. पण ट्रेड एक्सपेन्सेस बरोबर अदर एक्सपेन्सेस, फॉर एक्झाम्पल सन्ड्री एक्सपेन्सेस किंवा जनरल एक्सपेन्सेस दिलेले असतात तेव्हा ट्रेड एक्सपेन्सेसचं पोस्टिंग करायचं ट्रेडिंगला. नेक्स्ट दिलेलं आहे वेअरहाऊस रेंट, याचं पोस्टिंग होणार आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. नेक्स्ट आहे ॲडव्हर्टाइजमेंट, याचं देखील पोस्टिंग होणार आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. नेक्स्ट दिलेलं आहे बिल्डिंग, याचं पोस्टिंग होणार आहे ॲसेटला. क्रेडिट बॅलन्सेस बघायला सुरुवात करूयात. क्रेडिट बॅलन्सेसमध्ये पहिलं दिलेलं आहे सेल्सचं पोस्टिंग होणार आहे ट्रेडिंगला. नेक्स्ट दिलेलं आहे रेंट, याचं पोस्टिंग होणार आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. आता इथे बघा हे रेंट आपल्याला मिळालेलं आहे कारण क्रेडिट बॅलन्स दाखवलं आहे. क्रेडिट बॅलन्सला आपले सगळे उत्पन्नाची नोंद होतात, त्यामुळे रेंट हे आपलं उत्पन्न आहे आणि इनडायरेक्ट स्वरूपाचं इन्कम असल्यामुळे मी त्याची नोंद करणार आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. नेक्स्ट अकाउंट आपल्याला इथे दिलेलं आहे सन्ड्री क्रेडिटर्सचं पोस्टिंग होणार आहे लॅबिलिटी साईडला. नेक्स्ट दिलेला आहे परचेस रिटर्न, खरेदी केलेल्या वस्तू परत केलेल्या आहेत. परचेसेसवर जाणारी ॲडजस्टमेंट आहे इंटरनल, त्यामुळे इथे परचेसेसला मी स्टार केला आणि परचेस रिटर्नच्या समोर लगेचच मी लिहिलेलं आहे परचेसेस. नेक्स्ट दिलेला आहे डिस्काउंट, हा डिस्काउंट आपल्याला मिळालेला डिस्काउंट आहे, याचं नोंद होणार आहे प्रॉफिट अँड
लॉस अकाउंटला. नेक्स्ट अकाउंट दिलेला आहे बिल्स पेएबल लायबिलिटी आहे. आता इथे बघा आपल्याला त्यांनी कॅपिटल आणि करंट अकाउंट हे दोन्हीचे बॅलन्स दिलेले आहेत. जेव्हा कॅपिटल अकाउंट आणि करंट अकाउंटचे दोन्हीचे बॅलन्स दिले जातात तेव्हा आपण फक्त पार्टनर्सचं करंट अकाउंटच ओपन करणार आहोत, कॅपिटल अकाउंट ओपन करायचं नाही. कारण याचाच अर्थ असा होतो की पार्टनरशी हे फिक्स्ड कॅपिटल मेथड आहे. पार्टनर्सनी जे काही कॅपिटल आणलेलं आहे ते व्यवसायामध्ये स्थिर राहणार आहे, त्या कॅपिटलच्या रकमेमध्ये बदल होणार नाही. त्यामुळे कॅपिटलच्या रकमेवर बदल करणाऱ्या ज्या काही ॲडजस्टमेंट आहेत त्या सगळ्या ॲडजस्टमेंट आपण नोंदवणार आहोत करंट अकाउंटला. त्यामुळे जे कॅपिटल दिलेलं आहे 90,000 आणि 30,000 त्याची नोंद मी करणार आहे लायबिलिटी साईडला आणि इथे मी ओपन करणार आहे पार्टनर्स करंट अकाउंट. आता ॲडजस्टमेंटकडे जाऊयात आपण. पहिली ॲडजस्टमेंट दिलेली आहे आपल्याला क्लोजिंग स्टॉकची. स्टॉक ऑन 31 मार्च 2019 म्हटलेला आहे, म्हणजेच हा आहे आपला क्लोजिंग स्टॉक. पहिला इफेक्ट जाणार आहे ट्रेडिंगच्या क्रेडिट साईडला आणि बरोबर म्हणालात तुम्ही दुसरा इफेक्ट द्यायचा बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. आता सेकंड ॲडजस्टमेंट नीट बघा. सेल्स इन्क्ल्यूड्स sale of machinery of ₹2,000 which is sold on 1st April 2019. आता बघा काय झालेलं आहे. सेल्सची जी अमाऊंट दिलेली आहे आपल्याला 1,20,000ची, या 1,20,000च्या अमाऊंटमध्ये सेल्स जे आहेत ते मशिनरी सेल केलेली होती आपण 2,000ची, त्या 2,000ची नोंद चुकून सेल्स अकाउंटला झालेली आहे. बघा मुलांनो, जेव्हा आपण वस्तू विकतो तेव्हा विकलेल्या वस्तूची नोंद आपल्याला सेल्स अकाउंटला करायची असते. फक्त विकलेल्या वस्तूची नोंदच सेल्स अकाउंटला करायची असते. जर एखादी ॲसेट आपण विकली तर त्याचा इफेक्ट जाणार आहे कॅश अकाउंट डेबिट टू त्या रिस्पेक्टिव्ह अकाउंटला जाणार आहे, ॲसेटला जाणार आहे. मग इथे आपण मशिनरी विकलेली आहे आपली 1 एप्रिलला विकलेली आहे. आपली मशिनरी जी होती एकूण दिलेली त्या मशिनरीतनं 2,000 रुपयाची विक्री आपण 1 एप्रिल 2018 रोजीच केलेली आहे. मग हे जे 2,000 रुपये आहेत हे सेल्समध्ये चुकून इन्क्लूड झालेले आहेत. हे ॲक्च्युली आपण मशिनरीमधनं लेस करायला पाहिजे होते. मग आपण काय करणार आहोत, आता हे जे 2,000 आहेत ते सेल्समधनं काय करणार आहोत, लेस करणार आहोत. कारण ही रॉंग एंट्री झालेली आहे, रॉंग एंट्री झालेली होती. सेल्समधनं आपण ही रक्कम काय केली होती, सेल्समध्ये ॲड केली होती. मग आता रॉंग पोस्टिंग आपल्याला करेक्ट करण्यासाठी ती रक्कम आपल्याला काय करावं लागेल, सेल्समधनं लेस करावी लागेल. त्यामुळे मी सेल्सवर येणारी दुसरी ॲडजस्टमेंट असल्यामुळे सेल्सला इथे स्टार केलेला आहे आणि दुसरी ॲडजस्टमेंट आपली जाते आहे, दुसरा इफेक्ट आपला जात आहे तो म्हणजे मशिनरीवर जात आहे. त्यामुळे मी इथे प्लांट अँड मशिनरी जे अकाउंट दिलेलं आहे त्याला स्टार करत आहे. परत एकदा नीट लक्षात घ्या. सेल्स इन्क्ल्यूड सेल ऑफ मशिनरी ₹2,000 म्हणजे सेल्सची जी अमाऊंट आहे त्यामध्ये मशिनरी विकल्याचे 2,000 ॲड झालेले आहेत. मुलांनो, जेव्हा एखादी ॲसेट आपण विकतो तेव्हा त्याची नोंद त्या ॲसेटमध्ये करायची असते, पण इथे ॲसेटमध्ये नोंद न करता आपण नोंद कशामध्ये केलेली आहे, सेल्समध्ये केलेली आहे. त्यामुळे ती रक्कम सेल्समधनं वजा करायची आणि त्याचबरोबर त्या ॲसेटमधनं देखील ती रक्कम लेस करायची, वजा करायची. त्यामुळे ह्या ॲडजस्टमेंटचा इफेक्ट येणार आहे जो की मी इथे दाखवते. पहिला लेस फ्रॉम सेल्स आणि दुसरा लेस फ्रॉम ॲसेट. तिसरं दिलेलं आहे डेप्रिसिएशन ऑन फिक्स ॲसेट ॲट द रेट ऑफ 5%. आता इथे त्यांनी तुम्हाला डायरेक्टली न देता काय केलेलं आहे, ट्विस्ट केलेलं आहे. बघा, त्यांनी तुम्हाला डेप्रिसिएशन काढायला सांगितलं आहे आणि फिक्स ॲसेटवर डेप्रिसिएशन काढायला सांगितलं आहे. मग आता मुलांनो, तुम्हाला फिक्स ॲसेट म्हणजे काय हे नीट लक्षात घ्यायला पाहिजे. 11वीला आपल्याला झालेलं आहे ॲसेटचे प्रामुख्याने 2 प्रकार असतात, करंट ॲसेट आणि फिक्स ॲसेट. करंट ॲसेट म्हणजे अशी ॲसेट की जी व्यवसायामध्ये कमी कालावधीसाठी असते आणि ती इझिली कॅशमध्ये कन्व्हर्ट करता येते. आणि फिक्स ॲसेट म्हणजे अशी ॲसेट की जी व्यवसायामध्ये लाँग टर्म कालावधीसाठी राहते.
आणि ती इझिली कॅशमध्ये कन्वर्ट करता येत नाही. मग ट्रायल बॅलन्सला आपल्याकडे ज्या ज्या ॲसेट आहेत त्या ॲसेटपैकी कोणती करंट ॲसेट आहे आणि कोणती फिक्स ॲसेट आहे हे आपल्याला पहिल्यांदा बायफर्गेट करावं लागेल. मग ट्रायल बॅलन्सची डेबिट साईडची बाजू बघूयात आपण. ज्या ज्या अकाउंटसमोर मी ए लिहिलेलं आहे त्या सगळ्या आपल्या व्यवसायाच्या ॲसेट आहेत. मग पहिलं आहे सन्ड्री डेटर्स. डेटर्स म्हणजे कोण? ज्या व्यक्तींकडनं आपल्याला पैसे मिळणार आहेत त्या व्यक्तींना डेटर्स असं म्हटलं जातं. मग डेटर्स हे कमी कालावधीसाठी असतात, लाँग टर्म नसतात. समजा ABCD ह्या 4 व्यक्ती आहेत ज्यांच्याकडनं तुम्हाला व्यवसायासाठी पैसे मिळणार आहेत. त्यांना तुम्ही उधारीवर माल विकला होता आणि त्या मालाचे पैसे त्या व्यक्ती तुम्हाला देणार आहेत, म्हणजे त्या तुमच्या कोण झाल्या? डेटर्स झाल्या. मग एनी पैसे दिले की तो तिथे व्यवसायाचा डेटर राहणार नाही, म्हणजेच डेटर ही शॉर्ट टर्म ॲसेट आहे, त्यामुळे ही करंट ॲसेट झाली. नेक्स्ट आहे फर्निचर. फर्निचर एकदा जर आपण व्यवसायामध्ये घेतलं, फर्निचर एकदा आपण जर खरेदी केलं तर ते आपल्या व्यवसायामध्ये कायमस्वरूपी राहतं. जोपर्यंत त्याचा आपण यूज करू शकतो तोपर्यंत ते आपल्या व्यवसायामध्ये राहतं. त्यामुळे ही लाँग टर्म ॲसेट झाली, म्हणजेच ही आपल्या व्यवसायातली फिक्स ॲसेट झाली. त्यामुळे फर्निचरवर आपल्याला डेप्रिसिएशन काढायचं आहे, त्यामुळे मी याला केला स्टार. त्यानंतर नेक्स्ट आहे प्लॅन्ट अँड मशिनरी. प्लॅन्ट अँड मशिनरी देखील व्यवसायामध्ये दीर्घ कालावधीसाठी राहते. साधं घरातलं उदाहरण जे घ्या, मिक्सर ही एक प्रकारची मशिनरी आहे. फ्रीज देखील एक प्रकारची मशिनरी आहे. मिक्सर आणि फ्रीज जेव्हा आपण घेतो तो लाँग टर्मसाठी घेतला जातो. 1.5-2 महिन्यात लगेचच आपण त्यामध्ये बदल करत नाही. त्यामुळे प्लॅन्ट अँड मशिनरी ही व्यवसायामध्ये दीर्घ कालावधीसाठी राहणारी ॲसेट आहे, म्हणजेच ही आपली फिक्स ॲसेट आहे. त्यामुळे यावर देखील आपल्याला डेप्रिसिएशन काढायचं आहे, त्यामुळे इथे मी देखील त्याला केला स्टार. नेक्स्ट दिलेलं आहे आता त्यानंतर बिल्स रिसिवेबल. बिल्स रिसिवेबल देखील डेटर्सशी संबंधित आहे. ज्या व्यक्तींबरोबर आपण उधारीचा व्यवसाय करतो त्या उधारीच्या व्यवसायाचा पुरावा म्हणून आपण जे बिल तयार करतो त्याला म्हटलं जातं बिल्स रिसिवेबल. त्यामुळे ही देखील शॉर्ट टर्म प्रकारची ॲसेट आहे. त्यानंतर कॅश इन हँड, कॅश ॲट बँक यावर कधीही डेप्रिसिएशन काढलं जात नाही, कारण कॅशची व्हॅल्यू कधीही कमी होत नाही. 100 रुपयाची नोट तुम्ही आज मार्केटमध्ये न्या, आज देखील तिची व्हॅल्यू 100 रुपयेच राहणार आहे. 1.5-2 वर्षानंतर जरी तुम्ही नेलं तरी देखील त्याची किंमत 100 रुपयेच राहणार आहे. जोपर्यंत सरकार ती नोट बाद करत नाही तोपर्यंत तिची व्हॅल्यू तीच राहणार आहे. त्यामुळे यावर डेप्रिसिएशन काढलं जात नाही. नेक्स्ट आपली ॲसेट राहिली ती म्हणजे बिल्डिंग. ती बिल्डिंग एकदा बांधलेली इमारत जी आहे ती देखील व्यवसायामध्ये दीर्घ कालावधीसाठी राहते, म्हणजे ही देखील आपली फिक्स ॲसेट आहे. त्यामुळे यावर देखील येणार आहे डेप्रिसिएशन. म्हणजे मला डेप्रिसिएशन एकूण 3 ॲसेटवर काढायचं आहे: फर्निचर, प्लॅन्ट अँड मशिनरी आणि बिल्डिंग. नेक्स्ट दिलेलं आहे चौथी ॲडजस्टमेंट. आता डेप्रिसिएशनच्या ॲडजस्टमेंटचा इफेक्ट, पहिला इफेक्ट येतो तो म्हणजे लेस फ्रॉम ॲसेट, आणि दुसरा इफेक्ट जातो P&L डेबिट साईड. चौथी ॲडजस्टमेंट बघा, इच पार्टनर इज एंटायटल टू गेट अ कमिशन ॲट द रेट ऑफ 1% ऑफ ग्रॉस प्रॉफिट. अशा प्रकारची ॲडजस्टमेंट आपण सेकंड प्रॉब्लेममध्ये सोडवलेली आहे. पार्टनर्स जे आहेत त्यांना कमिशन मिळणार आहे आणि जे काही आपला ग्रॉस प्रॉफिट येणार आहे त्या ग्रॉस प्रॉफिटवर आपल्याला पार्टनर्सला कमिशन द्यायचं आहे. आणि दुसरी ॲडजस्टमेंट अँडनी वाक्य जोडलेलं आहे, म्हणजे 2 ॲडजस्टमेंट आहेत इथे. इंटरेस्ट ऑन कॅपिटल ॲट द रेट ऑफ 5% पर ॲनम. इथे आपल्याला पार्टनर्सला कमिशन द्यायचं आहे आणि त्याचबरोबर पार्टनर्सला इंटरेस्ट ऑन कॅपिटल आपल्याला द्यायचं आहे. या दोन्ही ॲडजस्टमेंटचा इफेक्ट एकच येणार आहे, तो म्हणजे पहिला इफेक्ट जाणार आहे पार्टनर्सच्या करंट अकाउंटला इफेक्ट नोंदवायचा आहे आता, कारण आपण करंट अकाउंट ओपन करत आहोत. आणि या दोन्हीही ॲडजस्टमेंटमध्ये कमिशन आणि इंटरेस्ट ऑन कॅपिटल ह्या दोन्हीही गोष्टीतनं पार्टनर्सचं इन्कम जे आहे ते वाढतं आहे, पार्टनर्सला फायदा होतो आहे. त्यामुळे याची नोंद करायची क्रेडिट साईडला. आणि दुसरा इफेक्ट द्यायचा तो म्हणजे P&Lच्या डेबिट साईडला. नेक्स्ट आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, वेजेस अँड सॅलरी. देणं द्यायचं बाकी आहे. वेजेसवर ॲडजस्टमेंट आहे, वेजेसला स्टार केला. आणि नेक्स्ट आहे ॲडजस्टमेंट लगेचच त्याच्या खाली सॅलरी, दोघांनाही स्टार केलेला आहे. आणि आउटस्टँडिंग म्हटलं की काय करावं लागतं मुलांना, ती एक्सपेन्सेस आपल्याला एकदम बरोबर ॲड करायचे, ॲड टू एक्सपेन्सेस. आणि देणं द्यायचं बाकी आहे त्यामुळे त्याचा इफेक्ट जाणार आहे
लॅबिलिटी साईडला. आणि लास्ट ॲडजस्टमेंट 6वी क्रिएट प्रोव्हिजन फॉर डाऊटफुल डेब्ट्स 3% ऑन सन्ट्री डेटर्स. RDD काढायला सांगितली आहे, डेटर्सवर काढायला सांगितलेली आहे. डेटर्सला आपण इथे करणार आहोत स्टार आणि RDD प्रोव्हिजन फॉर डाऊटफुल डेब्ट्स म्हणजेच ही आहे RDD. RDDचा पहिला इफेक्ट जातो लेस फ्रॉम डेटर्स आणि दुसरा इफेक्ट जाणार आहे P&L डेबिट साईड. इथं आपलं पोस्टिंग जे आहे अकाउंटचं मार्किंग जे आहे ते कंप्लीट झालेलं आहे. आता आपण प्रॉब्लेम सॉल्व करायला सुरुवात करूयात. अकाउंट टाकून मी इथे तयार केलेले आहेत. बघा इन द बुक्स ऑफ शिप्रा अँड मनीषा रेशो घेतला आहे 3:1. आता हा रेशो मी कसा काढला ते इथे मी तुम्हाला वर्किंग नोटमध्ये दाखवते. डिस्ट्रीब्युशन ऑफ प्रॉफिट ऑन लॉस PSR, ज्याला प्रॉफिट शेअरिंग रेशो असं म्हटलं जातं. आपल्याला त्यांनी काय सांगितलं आहे, रेशो जो आहे तो कॅपिटलच्या प्रमाणात आहे. मग शिप्रा जी आहे तिचं जे कॅपिटल आहे ते आहे 90,000 आणि मनीषा जी आहे तिचं कॅपिटल आहे 30,000. आता कॅपिटलच्या प्रमाणात रेशो आहे. मग जर हे 0 मी काढून टाकले तर रेशो येतो माझा 9:3. पण 9:3 ह्या रेशोचं मी लहानात लहान रूप करू शकते. म्हणजेच एखादी अशी संख्या मी पाहू शकते की ज्याने 9 आणि 3ला निःशेष भाग जाईल. मग अशी संख्या आहे 3. 3 त्रिक 9 आणि 3 एक 3 म्हणजेच माझा रेशो झाला 3:1, जो की मी इथे सुरुवातीला नोट डाऊन केलेला आहे. पार्टनर्स करंट अकाउंट मी ओपन केलेलं आहे. त्यानंतर ओपन केलेलं आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि त्यानंतर बॅलन्स शीट. प्रॉब्लेमचं पोस्टिंग करायला सुरुवात करूयात आपण. पहिला अकाउंट आपल्याला दिले आहे डेटर्स. पोस्टिंग करायचं आहे ॲसेट साईडला. स्टार आहे त्याच्यासमोर म्हणजेच याला ॲडजस्टमेंट आहे. अमाऊंट मी पोस्ट करणार आहे इनर कॉलमला. बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला गेलेली आहे. मी लिहिलेलं आहे सन्ड्री डेटर्स इनर कॉलमला अमाऊंट घेतली मी 28,000. ॲडजस्टमेंट असल्यामुळे एक ओळ लेफ्ट केलेली आहे. नेक्स्ट दिलेलं आहे, दाखवते मी तुम्हाला. पहिलं नेक्स्ट अकाउंट दिलेलं आहे परचेसेस. परचेसेसचं पोस्टिंग होणार आहे ट्रेडिंग अकाउंटला. परचेसेसच्या डेबिट साईडला इथे मी लिहायचं राहिलं, लिहून घेते. डेबिट साईड पर्टिक्युलर्स, अमाऊंटचा इनर कॉलम आणि अमाऊंटचा आउटर कॉलम. परत इकडे क्रेडिट साईडला पर्टिक्युलर, अमाऊंटचा इनर कॉलम आणि आउटर कॉलम आणि वर लिहिलं क्रेडिट. आता पहिलं अकाउंट मला लिहायचं आहे. आता मी इथे 2 ओपनिंग स्टॉक लिहिण्यासाठी जागा सोडणार आहे. दिलेल्याच आहे त्यांनी आपल्याला. इथं लिहिलं मी ओपनिंग स्टॉक. ओपनिंग स्टॉकची अमाऊंट आपल्याला दिली आहे 17,800. नेक्स्ट मी लिहिलं 2 परचेसेस. ॲडजस्टमेंट आहे परचेसेसला, त्यामुळे इनर कॉलमला मी पोस्टिंग करणार आहे. अमाऊंट आहे परचेसेसची 55,000. नेक्स्ट अकाउंट बघा तुम्हाला दिलेलं दिसतं आहे तिथे फर्निचर आणि त्याच्याखाली दिले प्लांट अँड मशिनरी. दोघांचाही पोस्टिंग होणार आहे ॲसेट साईडला. बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला गेलेली आहे मी. डेटर्सच्या खाली एक ओळ ॲडजस्टमेंटसाठी ओळ लेफ्ट केली आहे. त्याच्याखाली मी लिहिलं फर्निचर. त्याच्यावर देखील ॲडजस्टमेंट आहे आपल्याला. इनर कॉलमला मी लिहिली अमाऊंट 38,500. एक ओळ लेफ्ट केली. नेक्स्ट दिलेला आहे प्लांट अँड मशिनरी. हा शॉर्ट फॉर्म आहे प्लांट अँड मशिनरीचा. अमाऊंट आहे त्याची 60,000. आता ह्याला आहेत एकूण 2 ॲडजस्टमेंट. पहिली एक ओळ पहिल्या ॲडजस्टमेंटसाठी, त्यानंतर खालची ओळ येणाऱ्या वजाबाकीसाठी उत्तरासाठी आणि त्यानंतर नेक्स्ट अजून एक ओळ ॲडजस्टमेंटसाठी आणि इथे आउटर कॉलमला मी लिहिणार आहे अमाऊंट. नेक्स्ट अकाउंट दिलेलं आहे आपल्याला वेजेस. वेजेसचं पोस्टिंग करायचं आहे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला गेली आहे 2 वेजेस. ॲडजस्टमेंट आहे वेजेसला, त्यामुळे इनर कॉलमला 800 रुपये. नेक्स्ट दिलेला आहे सॅलरी. सॅलरीचं पोस्टिंग करायचं आहे P&L अकाउंटला. P&L अकाउंटच्या डेबिट साईडला फर्स्ट ओळ मी लेफ्ट केलेली आहे 2 सॅलरीज. ॲडजस्टमेंट आहे सॅलरीला, त्यामुळे इनर कॉलमला अमाऊंट घ्यायची 3,500.
नेक्स्ट दिलेला आहे डिस्काउंट. डिस्काउंटला कोणत्याही प्रकारची ॲडजस्टमेंट नाही आहे. आउटर कॉलमला डायरेक्ट मी लिहिले 800 रुपये. अत्यंत साधं सोपं आहे फायनल अकाउंट, आणि या फायनल अकाउंटवरच आपल्या अकाउंटचे सगळे टॉपिक पुढचे डिपेंड आहेत. रोज ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट तुम्ही वाचत जा, म्हणजे की ट्रायल बॅलन्समधलं कोणत्या अकाउंटचं पोस्टिंग कुठे करायचं हे तुमच्या निश्चितच लक्षात येत जाईल. आणि एकदा कोणत्या अकाउंटचं पोस्टिंग कुठं करायचं हे तुम्हाला कळलं की तुम्हाला फायनल अकाउंट सोडवणं अत्यंत सोपं जाणार आहे. नेक्स्ट अकाउंट दिलेलं आहे बिल्स रिसिवेबल. ॲसेट साईडला पोस्टिंग होणार आहे. लिहिलं मी बिल्स रिसिवेबल. हा देखील शॉर्ट फॉर्म आहे. लिहिलेले शॉर्ट फॉर्म चालतात आपल्याला. अमाऊंट आहे 14,400. नेक्स्ट अकाउंट दाखवते मी. दिलेलं आहे तुम्हाला कॅरेज आउटवर्ड पोस्टिंग करायचं P&Lला, आणि अमाऊंट आहे 1,000. कोणत्याही प्रकारची ॲडजस्टमेंट नाही आहे, त्यामुळे आउटर कॉलमला पोस्टिंग लिहूया. तिथे आपण टू कॅरेज आउटवर्ड. अमाऊंट आहे त्याची 1,000 रुपये. नेक्स्ट दिलेलं आहे आपल्याला पोस्टेज. त्याचं देखील पोस्टिंग P&Lलाच करायचं आहे. लगेच लिहिलं मी टू पोस्टेज. कोणत्याही प्रकारची ॲडजस्टमेंट नाही आहे. आउटर कॉलमला अमाऊंट 500 रुपये. नेक्स्ट दिलेलं आहे सेल्स रिटर्न. सेल्स रिटर्न हे सेल्समधनं लेस करायचे आहेत. इथे मी दाखवते आहे तुम्हाला. सेल्स आहेत 1,20,000चे. 2 ॲडजस्टमेंट आहेत, त्यामुळे इनर कॉलमला पोस्टिंग करायचं बाय सेल्स. इनर कॉलमला 1,20,000. आता सेल्सवर एक ॲडजस्टमेंट आहे बघा, मशिनरी सेल केल्याची. ती ॲडजस्टमेंटचे इफेक्ट मी पहिल्यांदा देणार आहे, आणि त्यानंतर मी इफेक्ट देणार आहे रिटर्नचा. त्यामुळे 3 ओळी मी वर सोडलेल्या आहेत. खाली लिहिलेलं आहे लेस रिटर्न. अमाऊंट आहे रिटर्नची 500 रुपये. नेक्स्ट अकाउंट दिलेलं आहे आपल्याला कॅश इन हँड आणि कॅश ॲट बँक. दोन्हींचं पोस्टिंग होणार आहे. ॲसेट साईडला, बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला गेलेलो आहोत आपण. लिहिलं इथे पहिलं अकाउंट बिल्स रिसिवेबलच्या खाली कॅश इन हँड. आउटर कॉलमला कॅश इन हँडची अमाऊंट दिलेली आहे त्यांनी 4,000 रुपये. त्यानंतर कॅश ॲट बँक, ती अमाऊंट आहे 47,000 आउटर कॉलमला. नेक्स्ट अकाउंट दाखवते मी तुम्हाला. दिलेलं आहे नेक्स्ट अकाउंट आहे आपल्याला दिलेलं इन्शुरन्स ₹2,000. याला देखील कोणत्याही प्रकारची ॲडजस्टमेंट नाही आहे, त्यामुळे P&L अकाउंटच्या डेबिट साईडला मी गेलेली आहे. लिहिलं आहे टू इन्शुरन्स. अमाऊंट आहे त्याची 2,000 रुपये. नेक्स्ट अकाउंट आपल्याला दिलेलं आहे, दिसतंय तुम्हाला इथे. ओपनिंग स्टॉक आहे. ओपनिंग स्टॉकची पोस्टिंग आपण केलेली आहे. नेक्स्ट आहे ट्रेड एक्सपेन्सेस. ट्रेड एक्सपेन्सेस, आणि त्यानंतर 3 जे अकाउंट आहेत ट्रेड एक्सपेन्सेस, वेअरहाऊस रेंट आणि ॲडव्हर्टाइजमेंट, ह्या सगळ्यांचं पोस्टिंग होणार आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला जाऊयात आपण. पहिलं घेतलं मी टू ट्रेड एक्सपेन्सेस. परत एकदा सांगते, ट्रायल बॅलन्सला जेव्हा ट्रेड एक्सपेन्सेस हे एकच अकाउंट दिलेलं असतं तेव्हा त्याचं पोस्टिंग करायचं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. त्याची अमाऊंट नोंदवली मी 1,500. आणि जेव्हा ट्रेड एक्सपेन्सेस बरोबर सन्ट्री एक्सपेन्सेस किंवा जनरल एक्सपेन्सेस दिलेले असतात तेव्हा ट्रेड एक्सपेन्सेस नोंदवला जातो ट्रेडिंग अकाउंटला. आता इथे फक्त ट्रेड एक्सपेन्सेस म्हटल्यामुळे आपण त्याची नोंद केलेली आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. नेक्स्ट अकाउंट दिलेलं आहे वेअरहाऊस रेंट. त्याच्या खाली लिहिलं मी टू वेअर हाऊस रेंट. अमाऊंट आहे त्याची 2,500. नेक्स्ट आहे ॲडव्हर्टाइजमेंट. शॉर्ट फॉर्म लिहिला मी टू ADVT. ॲडव्हर्टाइजमेंट 1,000 रुपये. आणि शेवटचं अकाउंट राहिले आपलं बिल्डिंग. बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला जाऊयात आपण. लिहूयात बिल्डिंग. ॲडजस्टमेंट आहे आणि ह्याला, त्यामुळे इनर कॉलमला अमाऊंट लिहिणार आहे मी 20,000 रुपये. डेबिट साईडचं पोस्टिंग कंप्लीट झालेलं आहे ट्रायल बॅलन्सच्या. आता आपण क्रेडिट साईडला जाऊया. ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिट साईड मी तुम्हाला दाखवते. पहिलं अकाउंट दिलेलं होतं आपल्याला सेल्स.
सेल्सचं पोस्टिंग माझं कंप्लीट झालेलं आहे. नेक्स्ट आहे रेंटचं पोस्टिंग होणार आहे P&Lच्या क्रेडिट साईडला, कारण क्रेडिट बॅलन्सेस नोंदवतो आहे आपण. क्रेडिट साईडला मी गेलेली आहे, लिहिले वर ओल्ड डेप्ट केली, खाली लिहिलं बाय रेंट आणि त्याची अमाऊंट आहे 1800 आउटर कॉलमला. नेक्स्ट दिलेला आहे सन्ड्री क्रेडिटर्स लॅबिलिटीला पोस्टिंग करणार आहे मी. आता इथे वर मी लिहून टाकणार आहे कॅपिटल अकाउंट, अंडरलाईन केली मी त्याला, शिप्रा आणि मनीषा. शिप्राचं कॅपिटल दिलेलं आहे 90,000. कॅपिटल दरवेळी लॅबिलिटी साईडला सगळ्यात पहिल्यांदा दाखवलं जातं, म्हणून मी इथे कॅपिटलची नोंद करून टाकलेली आहे. त्यानंतर परत काही ओळी जागा सोडलेल्या आहेत आणि मी लिहिलेलं आहे सन्ड्री क्रेडिटर. क्रेडिटर्सची अमाऊंट आपल्याला दिलेली आहे 38,500 आउटर कॉलमला, कोणत्याही प्रकारची ॲडजस्टमेंट नसल्यामुळे. नेक्स्ट दिलेलं आहे आपल्याला परचेस रिटर्न, जे की परचेसेसमधनं लेस करायचे आहेत. परचेसेसचं पोस्टिंग केलेलं होतं आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. त्याच्या खाली मी लिहिणार आहे लेस रिटर्न आणि अमाऊंट आहे 1,000 रुपये. आउटर कॉलमला लगेचच वजाबाकी घेतली मी 54,000. नेक्स्ट अकाउंट आपल्याला दिलेलं आहे, दाखवते मी तुम्हाला. डिस्काउंट दिलेला आहे आणि रक्कम आहे त्याची 500 रुपये. P&Lच्या डेबिट साईडला नोंद करायची आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला गेलेलो आहोत आपण. लिहिलं बाय डिस्काउंट, अमाऊंट आहे त्याची 500 रुपये. नेक्स्ट अकाउंट दिलेलं आहे बिल्स पेएबल, पोस्टिंग होणार आहे लॅबिलिटी साईडला. लॅबिलिटी साईडला गेलेलो आहोत बॅलन्स शीटच्या. लिहिलेलं आहे बिल्स पेएबल, शॉर्ट फॉर्म लिहिलेला आहे मी बिल्स पेएबलचा. अमाऊंट आहे 9,000 रुपये. कॅपिटलचं पोस्टिंग आपण केलेलं आहे. आता करंट अकाउंटचे बॅलन्सेस दिले शिप्रा आणि मनीषाचे 5,000 आणि 3,000 रुपये. क्रेडिट बॅलन्सेस दिले आहेत, त्यामुळे करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला आपण पोस्टिंग करणार आहोत. परत एकदा सांगते, करंट अकाउंटचे बॅलन्स फिक्स नसतात, ते एकतर डेबिट बॅलन्स असू शकतात किंवा क्रेडिट बॅलन्स असू शकतात. ट्रायल बॅलन्सच्या डेबिट साईडला जर बॅलन्स दिला असेल तर पार्टनर्स करंट अकाउंटच्या डेबिट साईडला नोंद करायची, आणि जर क्रेडिट साईडला बॅलन्सेस दिले असेल तर पार्टनर्स करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला नोंद करायची. इथे आपल्याला क्रेडिट साईडला दिलेले आहेत बॅलन्सेस. ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिट साईडला करंट अकाउंटचा बॅलन्स दिला आहे, त्यामुळे मी पार्टनर्स करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला गेली आहे. लिहिलं आहे बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. शिप्राचा अकाउंटचा अमाऊंट लिहिली मी 5,000 रुपये आणि मनीषाची लिहिली 3,000 रुपये. ॲडजस्टमेंटकडे जाऊयात. ॲडजस्टमेंट दाखवते मी तुम्हाला. पहिली ॲडजस्टमेंट दिलेली आहे, स्टॉक ऑन 31 मार्च 2019 वॉज ₹37,000. स्टॉक दिलेला आहे, क्लोजिंग स्टॉक आहे. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला पहिलं पोस्टिंग, काही ओळी मी लेफ्ट केलेल्या आहेत वर. लिहिलं आहे बाय क्लोजिंग स्टॉक, अमाऊंट आहे त्याची 37,000 आउटर कॉलमला. आणि दुसऱ्या इथे बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला नोंदवणार आहोत आपण. काही ओळीवर लेफ्ट केल्या आहेत. लिहिलं आहे क्लोजिंग स्टॉक, अमाऊंट आहे 37,000. नेक्स्ट दिलेलं आहे आता सेकंड ॲडजस्टमेंट. सेल्स इन्क्ल्यूड सेल ऑफ मशिनरी ₹2,000 विच इज सोल्ड ऑन 1 एप्रिल 2018. वर्षाच्या सुरुवातीलाच आपण आपली मशिनरी विकलेली होती आणि ती मशिनरी ॲसेटमधनं लेस करण्याच्या ऐवजी चुकून आपण ती कशामध्ये दाखवलेली आहे, सेल्समध्ये दाखवलेली आहे. मग हा इफेक्ट आपल्याला सेल्समधनं काढून टाकावा लागणार आहे. इफेक्ट काढून टाकायचा म्हणजेच त्याची रक्कम सेल्समधनं लेस करायची आहे. इथे लिहिले मी लेस सेल ऑफ मशिनरी 2,000 रुपये. आता अमाऊंट येणार आहे खाली 1,18,000 रुपये. 1,20,000मधनं 2,000ची जी मशिनरी आपण इन्क्लूड केलेली होती ती वजा केली, म्हणजेच आपल्या ॲक्च्युअल सेल्स किती रुपयाचे आहेत, 1,18,000चे. आणि त्यातनं 500 रुपयाच्या वस्तू आपल्याला परत मिळालेल्या आहेत. म्हणजे ह्या वर्षीचा सेल आपला झालेला आहे 1,17,500 रुपये.
आता हे जे 2,000 रुपये आहेत ते मला मशिनरीतनं लेस करायचे आहेत, कारण तेवढ्या किमतीने माझी मशिनरी कमी झालेली आहे. मग इथे लिहिलं लेस सेल ऑफ मशिनरी 2,000 रुपये, म्हणजेच ॲक्च्युअल आत्ता सध्या माझ्याकडे मशिनरी आहे 58,000ची. थर्ड ॲडजस्टमेंट डेप्रिसिएशन ऑन फिक्स ॲसेट. कोणकोणत्या फिक्स ॲसेट आहेत हे मी तुम्हाला सांगितलेलं होतं. ज्या ॲसेट आपल्या व्यवसायामध्ये लाँग टर्मसाठी राहतात त्यांना फिक्स ॲसेट म्हटलं जातं आणि या फिक्स ॲसेटवरच कंपल्सरी डेप्रिसिएशन काढलं जातं. मग पहिल्या ॲसेट जे आहेत, आता बघा फर्निचर ही आपली फिक्स ॲसेट आहे. फर्निचरवर डेप्रिसिएशन काढायचं आहे. लिहिलं मी लेस डेप्रिसिएशन 5%. 5% डेप्रिसिएशन आहे तर फर्निचरवर डेप्रिसिएशनची अमाऊंट येते 1,925 आणि आउटर कॉलमला फर्निचरची रक्कम येते ती म्हणजे 36,575. ह्या 1,925चा लगेचच इफेक्ट नोंदवणार आहे मी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला जायचं आहे. लिहायचं टू डेप्रिसिएशन ऑन, अंडरलाईन करायचं त्याला, खाली लिहायचं फर्निचर 1,925. नेक्स्ट दिलेलं आहे. आता नेक्स्ट ॲसेट आपली आहे प्लांट अँड मशिनरीवर, ज्याच्यावर 5% डेप्रिसिएशन काढायचं आहे. लिहिलं मी लेस डेप्रिसिएशन 5%. ती रक्कम येते ती 2,900 आणि 58,000तनं जर मी 2,900 वजा केले तर माझा बॅलन्स येतो 55,100. आता ह्या 2,900चा इफेक्ट लगेचच मी दाखवते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. डेप्रिसिएशन हा शब्द लिहूनच ठेवला आहे मी. खाली लिहिलं प्लांट अँड मशिनरी, त्याची अमाऊंट आलेली आहे 2,900. नेक्स्ट आता माझी फिक्स ॲसेट राहिलेली आहे ती म्हणजे बिल्डिंगवर मला डेप्रिसिएशन काढायचं आहे. लिहिलं मी लेस डेप्रिसिएशन 5%. ते येतं 1,000 रुपये आणि आउटर कॉलमला 19,000. ह्या 1,000चा इफेक्ट लगेचच प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला प्लांट अँड मशिनरीच्या खाली बिल्डिंग 1,000 रुपये. नेक्स्ट ॲडजस्टमेंट आहे पार्टनर्सच्या कमिशनची, जी आपण सगळं पोस्टिंग झाल्याशिवाय काढू शकत नाही, कारण ते जे कमिशन आहे ते आपल्याला ग्रॉस प्रॉफिटवर द्यायचं आहे. त्यामुळे मला सगळं पोस्टिंग कंप्लीट करून पहिल्यांदा ग्रॉस प्रॉफिट फाइंड आउट करावं लागेल आणि मग ही ॲडजस्टमेंट द्यावी लागेल. तत्पूर्वी आपल्याला इंटरेस्ट ऑन कॅपिटलची जी आहे ॲडजस्टमेंट ती इथे सॉल्व करावी लागेल. वर्किंग मी दाखवते आता तुम्हाला. सेकंड वर्किंग नोट आहे आपली ही इंटरेस्ट ऑन कॅपिटल. पहिला पार्टनर आहे आपली शिप्रा. तिने कॅपिटल आहे आणलेलं 90,000. रेट ऑफ इंटरेस्ट दिलेले आहे आपल्याला 5%. डेट दिलेली नाही आहे, त्यामुळे पूर्ण 12 महिन्यांचं डेप्रिसिएशन, जे की येतं 4,500. आणि दुसरी पार्टनर आहे आपली ती म्हणजे मनीषा. मनीषाने कॅपिटल आणलेलं आहे 30,000. या 30,000वर देखील 5% दराने पूर्ण 12 महिन्यांचं डेप्रिसिएशन आणि जे की येतं रुपीज 1,500. ची नोंद मी करणार आहे पार्टनर्स करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला. बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल हिला मिळालेलं होतं 4,500 आणि मनीषाचं आलं होतं 1,500. याचा दुसरा इफेक्ट लगेचच प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला गेलेली आहे मी. लिहिलं आहे टू इंटरेस्ट ऑन कॅपिटल, अंडरलाईन केलं मी. खाली पार्टनर्सचं नाव लिहिलं शिप्रा
तिला दिलेलं होतं मी 4,500 आणि मनीषा 1,500. नेक्स्ट 5वी ॲडजस्टमेंट आहे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस वेजेस ₹200 आणि सॅलरी ₹500. आउटस्टँडिंग म्हटलं की ती रक्कम आपल्याला ॲड करावी लागणार आहे. वेजेस ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला गेली आहे. वेजेसच्या खाली लिहिले आहे ॲड आउटस्टँडिंग, अमाऊंट आहे 200. लगेच आउटर कॉलमला लिहिले मी ₹1,000 आणि या 200चा इफेक्ट लॅबिलिटी साईडला. इथं मी लिहिलं आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, अंडरलाईन केली मी त्याला, लिहिलं वेजेस, अमाऊंट आहे ₹200 आणि सॅलरीजचे ₹500 लिहून टाकते मी लगेचच, कारण इफेक्ट नोंदवायचाच आहे. सॅलरीज ₹500. आता ह्या ₹500चा दुसरा इफेक्ट मला द्यायचा आहे, सॅलरीमध्ये ॲड करायचं आहे. लिहिलं आहे ॲड आउटस्टँडिंग ₹500. आउटर कॉलमला बेरीज झाली ₹4,000. आता लास्ट ॲडजस्टमेंट करायची राहिलेली आहे. क्रिएट प्रोव्हिजन फॉर डाऊटफुल डेट्स 3% ऑन सन्टी डेटर्स. इथं मी गेली आहे ॲसेट साईडला, लिहिलं लेस प्रोव्हिजन फॉर डाऊटफुल डेप्ट. 28,000वर 3% येत ₹840 आणि 28,000तनं जर मी 840 वजा केले तर माझं उत्तर येतं ₹27,160. मग ह्या 840चा दुसरा इफेक्ट मी देणार आहे P&L अकाउंटच्या डेबिट साईडला. टू प्रोव्हिजन फॉर डाऊटफुल डेट्स, अमाऊंट आलेली आहे ₹840. आता इथं आपलं सगळं पोस्टिंग कंप्लीट झालं आहे, पण एक लक्षात ठेवा, एका ॲडजस्टमेंटचा इफेक्ट आपला द्यायचा राहिलेला आहे. त्यामुळे मी पहिल्यांदा, त्यासाठी मला माझा ग्रॉस प्रॉफिट माहिती असणं आवश्यक आहे. त्यामुळे मी सगळ्यात पहिल्यांदा ग्रॉस प्रॉफिट फाइंड आउट करून घेणार आहे. 1,17,500 प्लस 37,000 करायचे आहेत आपल्याला. ही टोटल येते क्रेडिट साईडची 1,54,500. दोन्ही बाजूला लिहिली मी 1,54,500 आणि माझा ग्रॉस प्रॉफिट येतो तो म्हणजे टू ग्रॉस प्रॉफिट ट्रान्सफर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, जो की येतो माझा 81,700. बॅलन्सिंग फिगर असल्यामुळे त्याला स्टार केली. आता मला ह्यावर ॲडजस्टमेंट सोडवायचे. कमिशनची तिसरी वर्किंग नोट मी तुम्हाला इथे दाखवते. कमिशन टू पार्टनर ऑन ग्रॉस प्रॉफिट. पहिली पार्टनर आहे आपली क्षिप्रा. ग्रॉस प्रॉफिट आलेला आहे आपला 81,700 गुणिले 1/100. उत्तर लगेचच 0ला 0, 0ला 0 गेला. उत्तर आला ₹817. आणि इथे मनीषा 817 इंटू 1/100. सॉरी, 81,700, ₹817. कमिशनची नोंद करणार आहे मी पार्टनर्स करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला. इथे लिहिलं बाय कमिशन $817. आता हे अकाउंट आपल्याला करायचं आहे क्लोज. डेबिट साईडला कोणताही बॅलन्स नाही आहे, त्यामुळे आपल्या इथे म्हणून मी इथे लिहून टाकलं टू बॅलन्स कॅरीड डाऊन. बॅलन्सिंग फिगर असल्यामुळे याला करणार आहे मी स्टार. आता क्रेडिट साईडच्या अकाउंटची टोटल करायची आणि ती दोन्ही बाजूला लिहायची. टोटल आली 10,317 आणि 5,317, जी की मी दोन्ही बाजूला लिहिलेली आहे.
हाच मग आहे आपला करंट अकाउंटचा बॅलन्स, तो मी लिहिते. टू बॅलन्स कॅरीड डाऊनच्या समोर 10,317 क्षिप्राचा आलेला आणि मनीषाचा आला आहे 5,317. आता हा बॅलन्स लिहायचा आहे मला बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. खाली मी लिहिलं, सॉरी मुलांनो, हे अकाउंट क्लोज करण्यापेक्षा सॉरी इथे आपली एक चूक झालेली आहे. हे अकाउंट क्लोज करण्यापूर्वी आपल्याला इथे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज करावं लागेल आणि त्यानंतर पार्टनर्सचं करंट अकाउंट जे आहे ते क्लोज करावं लागेल. ग्रॉस प्रॉफिट जो आहे 81,700चा तो मी ट्रान्सफर केलेला आहे इथे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय ग्रॉस प्रॉफिट 81,700. परत एकदा मी तुम्हाला सांगते, आपण इथे ग्रॉस प्रॉफिट फाइंड आउट केला 81,700. या 81,700वर आपण 1% कमिशन काढलं, जे की क्षिप्राला आलं 817 रुपये आणि मनीषाला आलं 817 रुपये. त्यानंतर रॉंगली मी इथे हे पोस्टिंग केलेलं आहे. हे पोस्टिंग इथे येणार नाही. तत्पूर्वी आपल्याला पार्टनर्सचं जे आहे ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज करावं लागणार आहे आणि त्यानंतर करंट अकाउंट क्लोज करायचं आहे. या कमिशनचा एकच इफेक्ट मी नोंदवलेला आहे. त्याचा दुसरा इफेक्ट जाणार आहे कमिशनचा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. इथं लिहिलं मी टू कमिशन टू पार्टनर क्षिप्रा 817, मनीषा 817. आता हे अकाउंट आपण क्लोज करणार आहोत. मी क्रेडिट साईडची टोटल करणार आहे आणि त्यानंतर डेबिट साईडची टोटल करणार आहे. जी टोटल मोठी येईल ती दोन्ही बाजूला नोट डाऊन करणार आहे. क्रेडिट साईडची टोटल आहे ती माझी 84,000 क्रेडिट बॅलन्स आहे. क्रेडिट साईडची टोटल जास्त आहे त्यामुळे ती दोन्ही बाजूला लिहिली मी. मग मला जो नेट प्रॉफिट येतो आहे तो मी आता पार्टनर्सला डिस्ट्रीब्यूट करणार. इथं मी लिहिलं मी टू नेट प्रॉफिट डिस्ट्रीब्युटेड टू क्षिप्रा, मनीषा. त्यांच्या रेशोमध्ये आलेला नेट प्रॉफिट मी डिस्ट्रीब्यूट करणार आहे. नेट प्रॉफिट माझा येतो 56,401. बॅलेन्सिंग फिगर असल्यामुळे त्याला मी केला स्टार. आता ह्याचं डिस्ट्रीब्युशन मी तुम्हाला दाखवते. चौथं वर्किंग नोट, डिस्ट्रीब्युशन ऑफ नेट प्रॉफिट. पहिली पार्टनर क्षिप्रा, नेट प्रॉफिट आलेला आहे आपला 56,401. तिचा रेशो मी इथे तुम्हाला काढून दाखवलं होता बघा. क्षिप्राचा रेशो आहे 3 आणि मनीषाचा आहे 1. 3:1 म्हणजे 3/4. आता 4 कुठून आली आहे तर 3 आणि 1 या रेशोची मी बेरीज केलेली आहे आणि याचं जर मी आन्सर सॉल्व केलं तर ते मला मिळतं 42,300.75. आणि मनीषा 56,401 गुणिले 1/4 आणि हे जर मी आन्सर सॉल्व केलं तर ते मला मिळतं 14,100.25. आता मुद्दामून हे पॉईंटमध्ये आलेली उत्तरं मी तुम्हाला दाखवलेली आहेत. आता यावेळी मी काय करणार आहे, आता जर मी हे पॉईंट कन्सिडर न करता फक्त ह्या पुढच्या अमाऊंट घेतल्या तर माझ्या प्रॉफिटमध्ये 1 रुपयाचा डिफरन्स येईल जो की मला नको आहे. मग मी काय करणार आहे, कारण इथे जर डिफरन्स आला तर माझ्या प्रॉब्लेमच्या टोटलमध्ये डिफरन्स येणार आहे. तर मी काय करणार आहे, बेसिक नियम असतो की पॉईंटच्या समोर 5 किंवा त्यापेक्षा जास्त मोठी संख्या असेल तर त्याच्या आधीची संख्या ही आपण 1ने वाढवून घेतो. मग इथे शून्याच्या जागी मी लिहिणार आहे 1. मग क्षिप्राचा प्रॉफिट आला 42,301 आणि इथे जर तुम्ही मनीषाला पाहिलं तर 5पेक्षा लहान संख्या आहे तर मी इथे तिचं प्रॉफिट ठेवणार आहे 14,100. मग इथे उत्तर आलं क्षिप्राचं 42,301 आणि हिचं होतं उत्तर मनीषाचा प्रॉफिट आला होता 14,100, जो की मी आता दाखवणार आहे पार्टनर्स करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय नेट प्रॉफिट
42,301 परत एकदा मी कन्फर्म करते 42,301 आणि 14,100 42,301 आणि 14,100. आता इथे आपलं टोटल करूयात. इथे मी व्हाईटनर लावून घेते. इथे जर मी शिप्राच्या अकाउंटची टोटल केली तर ती येते 52,618 आणि मनीषाच्या अकाउंटची टोटल येते 19,417 जी मी दोन्ही बाजूला लिहिलेली आहे. आणि इथे आता जर मी बॅलन्स लिहिला 52,618 आणि 19,417. आता हा जो आहे तो मला दाखवायचा आहे पार्टनर्सच्या करंट बॅलन्स शीटला लायबिलिटी साईडला. करंट अकाउंट शिप्रा, मनीषा. शिप्राचा बॅलन्स आला होता 52,618 आणि मनीषाचा आला होता 19,000. मी परत क्रॉस चेक करते कारण थोडी जरी अमाऊंट कॅरी करताना चुकली, बऱ्याच वेळा इथं कॅरी करताना आपल्या अमाऊंट चुकतात आणि आपला प्रॉब्लेम सगळं पोस्टिंग बरोबर असूनसुद्धा टॅलीला चुकतो. आता आपण बघूयात आपला प्रॉब्लेम किती रुपयाने टॅली होतो आहे ते. आपलं जे बॅलन्स शीट आहे ते टॅली होतं 2,40,235नी. दोन्ही बाजूला मी ती अमाऊंट लिहिली 2,40,235. इथे आपला प्रॉब्लेम नंबर 10 कंप्लीट झालेला आहे. इथे आपण थांबूयात. धन्यवाद.